मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे। आजही हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय, तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील 3 जिल्हे आणि विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। तसंच रत्नागिरी, रायगड, सातारा, विदर्भातील अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, परभणी, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे। काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून या सर्व जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आलाय। गडचिरोली जिल्ह्यात 2 दिवसापासून मुसळधार पाऊस असून त्यामुळे अनेक मार्ग बंद झालेत। दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा आणि अहेरी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तर गडचिरोली सीमेलगत छत्तीसगड राज्यातील जगदलपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड जवळून वाहणारी इंद्रावती, पर्लकोट, पामुल, गौतम नदी दुथडी भरून वाहत आहे। पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं आलापल्ली भामरागड रस्ताही बंद झालाय। तसंच यामुळे भामरागड तालुक्यातील गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय। तर खबरदारीचा उपाय म्हणून तालुका प्रशासनानं नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत।